नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। घटना आहे ठाणे जिल्ह्यातील। ठाणे जिल्ह्यात 75 वर्षाचा प्रकाश आणि 62 वर्षाची पत्नी अनिता राहत होती। हे दोघे पती पत्नी मूळचे पुणे जिल्ह्यातले होते। प्रकाश हे चांगल्या पदावर नोकरीवर होते। आता ते रिटायर झाले होते। त्यांचे आपल्या पत्नीवर खूप प्रेम होतं। त्यांनी नवीन घर बांधले। त्या घराचे नाव अनिता निवास असे ठेवले। त्यांचे दोन्ही मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असल्यामुळे ते घरी दोघंच राहत असे। प्रकाश आणि अनिता यांच्या दोघांच्या वयात 10 वर्षाचे अंतर होते, परंतु दोघे सुखी आणि आनंदाने जीवन जगत होते। अनिताचे वय 65 वर्षाचे असली तरी ते स्वतःला सजवायची, टापटीप राहायची, त्यामुळे या वयातही आकर्षक दिसायची। त्यामुळे काही वाईट लोकांच्या नजरा तिच्यावर पडायचा। तिचे कोणी कौतुक केले तर ती खुश व्हायची। अशातच तिची ओळख 32 वर्षीय तरुण सचिन याच्याशी झाली। सचिन हा विवाहित होता। त्याला 2 मुले व पत्नी होती। सचिन हा पुणे जिल्ह्यातच राहत होता। त्याचे किराणाचे दुकान होते। तो आपल्या दुकानात हसत खेळत ग्राहकांची मने जिंकायचा। अनिता नेहमी त्याच्या दुकानात किराणा घ्यायला जायची। सचिन तिच्याशी आपुलकीने वागायचा आणि हळूहळू त्यांच्या गप्पा गोष्टी वाढू लागल्या। अनिता दुकानात सजून सवरून जायची। तिचे वय सचिनच्या दुप्पट असलं तरी सचिनची नजर तिच्यावर फिरू लागली। त्याला तिचे शरीर आकर्षक वाटायचं। अनिताच्या लक्षात आले की सचिन तिच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहतो। हे तिलाही आवडायचं। जास्त वेळ सचिनला ती देऊ लागली। दोघांच्या मनात काय चाललं हे त्यांना कळलंच नव्हतं, पण वासना दोघांच्या मनात होत्या। एकदा अनिताने सचिनला घरी बोलावलं। आमच्या घरात किराणा संपलाय, तू मला घरी आणून दे, असं म्हणाली। सचिन अनिताच्या घरी आला आणि म्हणाला, तुमचे वय जास्त वाटत नाही, तुम्ही तर 50पेक्षा कमी वाटता। त्यावर अनिता लाजली आणि त्यांच्यातील जवळीकता वाढत गेली। त्यांचे फोनवर बोलणं वाढलं। एक दिवस अनिताने चहासाठी सचिनला घरी बोलावले। अनिताचा पती प्रकाश कामानिमित्त बाहेर गेला होता। अनिता एकटी होती। तिने हीच संधी साधली। सचिन आला आणि तिने त्याला वरच्या खोलीवर नेले। दोघेही मागे हटले नाही। अनिता आणि सचिन दोघांनी शारीरिक संबंध केले। वृद्ध अनिता तृप्त झाली। यानंतर ती त्याला पैसे देऊ लागली। पैसे मिळवण्यासाठी ती आपल्या मुलाकडून काही कारणे मागून घ्यायची। औषध आणि घरखर्चासाठी पैसे लागतात असे ती मुलाला म्हणायची। तिचे आणि सचिनचे अनैतिक संबंध सुरूच होते, पण ती कधी ना कधी उघड होणारच होती। 18 मार्चला सकाळी 8:30 वाजता अनिताची वासना जागी झाली। तिने सचिनला घरी बोलावून घेतले। सचिन अनिताच्या घरी आला। सकाळी 8:30 वाजता तो अनिताच्या घरी आला। वरच्या खोलीत नेलं। दोघेही एकमेकावर तुटून पडले आणि अचानक प्रकाश घरी परत आला। त्याने पत्नीला व सचिनला नको त्या अवस्थेत पाहिले। त्याला धक्काच बसला। सचिनने प्रकाशच्या तोंडावर उशी दाबली। प्रकाश स्वतःला वाचवण्यासाठी प्रतिकार करू लागला, पण सचिनच्या ताकदीपुढे तो कमी पडला। अनिता घाबरून स्वयंपाकघरात गेली आणि चाकू घेऊन परत आली। ती पण प्रकाश यांच्या छातीवर चाकूने सपासप वार केले। आधीच श्वास गुदमरलेला प्रकाश जागीच मृत्यू झाला। प्रकाशचा मृतदेह पडला होता। अनिताने रक्ताने माखलेला चाकू स्वयंपाकघरात नेला आणि बेसिनमध्ये धुवायला सुरुवात केली। ती खुश होती, कारण आता तिला कोणाची भीती नव्हती, परंतु सचिनच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते। प्रकाशचा अडथळा दूर झाला होता, पण आता अनिता त्याच्यावर कायमची अवलंबून राहणार ही त्याला भीती वाटू लागली। तो 30 वर्षाचा होता आणि ती 65 वर्षाची होती। शिवाय त्याला पोलिसांचा तपास उघड होण्याचीही भीती होती। सचिन घाईने स्वयंपाकघरात गेला आणि त्याने तिला मागून मिठी मारली। तिला वाटलं तो प्रेमात आहे, पण दुसऱ्या क्षणी त्याने तिच्या हातातला चाकू घेतला आणि चाकूने तिच्यावर सपासप वार केले। अनिताने प्रतिकार केला, त्याच्या हातावर चावा घेतला, पण सचिनने जवळची काठी उचलली आणि तिच्या डोक्यावर मारली। अनिता रक्ताच्या थारोळ्यात खाली पडली आणि ती मरण पावली। लगेच सचिनने घरातून सोन्याची साखळी, बांगडे आणि सोन्याचा गोप घेतला। त्याने चोरीचा बनाव केला आणि घराचा दरवाजा उघडा ठेवून निघून गेला। दुसऱ्या दिवशी शेजाऱ्यांना त्याच्या घरात कोणतीच हालचाल दिसली नाही, म्हणून आत गेले। पाहिले तर दोघांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले। त्यांनी पुणे जिल्ह्यातील पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी घटनास्थळावर येऊन पाहणी केली। प्रकाश आणि अनिता यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिले। शवविच्छेदन अहवालात प्रकाशच्या शरीरावर एक खोल जखम दिसली आणि अनिताच्या शरीरावर चाकूचे तब्बल 35 वार आढळून आले। सुरुवातीला पोलिसांना वाटले की चोरीसाठी झालेलं हत्याकांड आहे, पण 10 लाखाचे दागिने घरात सुरक्षित सापडले। मग पोलिसांनी जवळच असलेल्या बसस्थानकातील CCTV फुटेज तपासले। त्यात एक तरुण दिसला, जो अनिताच्या घरी आला आणि निघून गेला।
त्याच्या टू व्हीलरच्या नंबरवरून पोलिसांनी सचिन याला शोधलं. शेजाऱ्यांनी सांगितले तो नेहमी अनिताला भेटायला यायचा. पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतलं. सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला. त्याने अनिताचा फोन घेतला होता, पण सिम कार्ड तोडून फेकले होते. त्याने चोरलेले दागिने सोनाराकडे गहाण ठेवले होते. पोलिसांनी त्याच्याकडून 80,000 रुपये व त्याचे कपडे जप्त केले. सचिनवर खुनाचा गुन्हा दाखल केला. ही घटना मंगळवारच्या रात्रीला घडलेली आहे. अनैतिक संबंधाचा शेवट कधीही वाईटच होतो, हे ह्या दुहेरी हत्याकांडमधून दिसून येते. सुखी संसार सुरू असताना 65 वर्षाच्या वृद्ध महिलेने 30 वर्षाच्या तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवले आणि पतीचा व स्वतःचा जीव गमावला. या वयात देवदर्शन, भजन, कीर्तन करायचे सोडून अनैतिक मार्ग स्वीकारला आणि सगळं काही संपलं. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.